या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अप्पी आणि अर्जुनने घराची संपूर्ण जबाबदारी मोनावर सोपवल्यामुळे मोना दीपकला विचारत असते की तुम्ही वंसांना काही म्हणालात का. मात्र तो म्हणत असतो की नाही ग मोना, दीदीने अचानक असा निर्णय का घेतला मला सुद्धा माहीत नाही. आणि त्याच वेळी अप्पी अर्जुन त्या ठिकाणी येतात. अप्पी मोनाला म्हणत असते की अगं मोना, हे घर तुम्हा दोघांचंच आहे, तू या घरची सून आहे म्हटल्यावर घरची संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर सोपवायलाच हवी ना. आणि मग त्यानंतर ती मोनाला म्हणते की हे बघ, मला माहिती आहे प्रत्येक नवरा बायकोचं स्वप्न असतं की आपलं हक्काचं घर असावं, तसंच तुमचं देखील स्वप्न असणार माहिती आहे मला. मात्र हे घरसुद्धा तुमचंच आहे हे लक्षात ठेवा. आणि दीपक तर माझा जीव की प्राण आहे, त्याच्याशिवाय मी या घराची कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण खरं तर तुम्हाला समजण्यासाठी मीच उशीर केला, त्याबद्दल मला माफ करा. आणि त्यानंतर अर्जुनसुद्धा त्या दोघांना म्हणतो की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट म्हणून घर घ्यायचं असेल तर नक्की घ्या, पण त्या घराला घर बनवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे ना, आणि हे घरसुद्धा आपल्या सगळ्यांचं आहे ना. आणि त्यावर मोना आणि दीपक हो म्हणतात. आणि मग त्यानंतर अपर्णा आणि अर्जुन त्या दोघांना समजवतात की तुम्ही दोघेजण या घराचा जीव की प्राण आहात, तुमच्याशिवाय आम्ही या घराची कल्पनासुद्धा करू शकत नाही. मात्र या सगळ्यामध्ये आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. आणि त्यावर ते दोघेही म्हणतात की तुम्ही प्लीज असं बोलू नका, तुमच्याकडून काही चूक झालेली नाही आहे, आम्ही कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही. आणि मग त्यानंतर अपर्णा म्हणते की ठीक आहे, मग आता यापुढे आपण सगळेजण एकत्र गुण्या गोविंदाने राहू. आणि त्यावर मोना दीपकसुद्धा आनंदाने हो म्हणतात. त्यानंतर ते दोघेजण अर्जुनसोबत पोलीस चौकीमध्ये जातात. त्या ठिकाणी चिंचोके असतो. तर दीपक चिंचोकेला म्हणतो की चिंचोके साहेब, मोनाची खूप मोठी फसवणूक झाली आहे आणि त्याचविषयी कंप्लेंट करायला आम्ही आलो आहोत. आणि मग त्यानंतर मोना काल घडलेला सगळा प्रकार चिंचोकेंना सांगते. अर्जुन चिंचोकेला म्हणत असतो की तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या, आपण यानंतर ती सायबर डिपार्टमेंटकडे ट्रान्स्फर करू, लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना पकडायला हवं. आणि मग त्यानंतर चिंचोके मोनाची कंप्लेंट लिहून घेतो. तर मोना सतत अर्जुनला विचारत असते की खरंच माझे पैसे मला परत मिळतील ना. तर अर्जुन म्हणत असतो की मोना, काळजी करू नको, आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करू. दीपकसुद्धा तिला हेच समजावतो, मात्र मोना खूप घाबरलेली असते. तर दुसरीकडे अपर्णासुद्धा याच विषयीचं काम करत असते. ती गायतोंडेंना सांगते की हे सायबर गुन्हे आता वाढतच चालले आहेत, एक टोळी सक्रिय झाली आहे, त्यामुळे आपल्याला लोकांमध्ये जनजागृती करायला हवी. तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुलांना आणि महिलांना हे सांगा, त्याचसोबत पालिकेला प्रत्येक चौकाचौकात बोर्ड लावायला सांगा. त्यावर गायतोंडे म्हणतात की हो मॅडम, तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काम पूर्ण होईल. मात्र असं अचानक काही झालं आहे का. आणि त्यावर अपर्णा त्यांना मोनासोबत घडलेला प्रकार सांगते. त्यानंतर गायतोंडे म्हणतात की मी लगेच कामाला सुरुवात करतो. आणि मग ते अपर्णाला आठवण करून देतात की आज त्या जिजीच्या केसचा सुद्धा निकाल आहे. तर अपर्णा म्हणत असते की त्याविषयी सुद्धा प्रत्येक अपडेट मला वेळच्या वेळी कळायला हवी. आणि त्यावर गायतोंडे हो म्हणतात. दुसरीकडे चिंचोकेंनी तपासाला सुरुवात केलेली असते. आणि मग त्यानंतर ते बँकेमधून एक फाईल घेऊन अर्जुनकडे येतात. ते अर्जुनला म्हणतात की हे अकाउंट 0 बॅलन्सवर चालत होतं, मात्र अचानक यावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स झाली आहेत. आणि मग त्यानंतर अर्जुनसुद्धा ते अकाउंट चेक करतो. चिंचोकेंनी ते बँक अकाउंट आधीच फ्रीज केलेलं असतं. आणि मग त्यानंतर ते अकाउंट ज्या मुलाचं असतं त्याचा शोध घ्यायला ते सुरुवात करतात. आणि त्यांना थोड्याच वेळामध्ये त्या माणसाचा पत्तासुद्धा सापडतो. आणि मग ते दोघेजण तिकडे जाण्यासाठी निघतात. तर दुसरीकडे त्या जिजीची निर्दोष मुक्तता झालेली असते, त्यामुळे त्याचे कार्यकर्ते तर खूपच खुश असतात. आणि तो कोर्टामधून बाहेर आल्यावर त्याचा मोठा सत्कार करतात. सगळेच जण खूप खुश असतात. आणि मग तितक्यात तो नितीनसुद्धा त्या ठिकाणी येतो. त्याने जिजीवरचे सगळे आरोप स्वतःवर घेतलेले असतात आणि त्यामुळे जिजीला त्याचा खूपच अभिमान वाटत असतो. तो म्हणत असतो की नितीन, तू माझ्यासाठी एवढं सगळं केलंस. आणि त्यावर तो नितीन म्हणतो की जिजी, असं काय बोलताय तुम्ही, मी किती वर्षांपासून तुमच्यासोबत आहे माहिती आहे ना तुम्हाला, तुमच्या केसालाही धक्का लागलेलं मला सहन होणार नाही, तुमच्यासाठी मी माझा जीव द्यायला सुद्धा तयार आहे, त्यापुढे ही 7 वर्षांची शिक्षा काहीच नाही. आणि त्याचं ते बोलणं ऐकून जिजी तर त्याला रडतच मिठी मारतो. तो म्हणत असतो की तू काही काळजी करू नको, मी तुला लवकरात लवकर बाहेर काढेल. तर तो नितीन म्हणत असतो, जिजी मला तर तुम्ही बाहेर काढाच, मात्र त्याआधी तुम्हाला कोर्टापर्यंत खेचणाऱ्या त्या कलेक्टर बाईचा काहीतरी बंदोबस्त करा. आणि त्यावर जिजी रागातच म्हणतो की तू काळजी करू नको,
ती आपल्या विरोधात गेली ना, आता मी तिला जिवंत सोडणार नाही आणि एकदा का हे वातावरण शांत झालं की तुझ्यासाठी सुद्धा मी नक्की काहीतरी करेल. आणि मग त्यानंतर त्या माणसाला जेलमध्ये घेऊन जातात, तर जिजीसुद्धा घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे मोना अप्पी आणि अर्जुनचीच वाट बघत असते आणि ती दीपकला विचारत असते की नक्की आपले पैसे परत मिळतील ना. तर दीपक तिला समजावतो की मोना, तू त्यांना त्यांचं काम करू दे ना, तू एवढी घाबरून जाऊ नको, होईल सगळं ठीक. मात्र मोना खूप घाबरलेलीच असते. ती म्हणत असते की त्या 2 लाखांमधला मी 1 रुपयासुद्धा कमावला नव्हता. मला खरंच खूप वाईट वाटते. आणि त्यामुळे दीपक वैतागतो आणि म्हणतो की मोना, अजून किती वेळा समजावू मी तुला की जे काही घडलं त्यात तुझी चूक नव्हती. तितक्यात मग बापू त्या ठिकाणी येतात. ते दीपकला म्हणतात की तू जा, मी बोलतो तिच्याशी. त्यामुळे तो तिथून निघून जातो आणि मग बापू मोनाला समजावतात की अर्जुन नक्की त्या गुन्हेगारांना शोधून काढेल. त्यानंतर मग कदमसुद्धा त्या ठिकाणी येतात. ते दोघेजण मोनाला हेच सांगत असतात की आता जे घडलं ते सोडून दे, फक्त यापुढे चूक होणार नाही याची काळजी घे. आणि माणसापेक्षा महत्त्वाचा पैसा तर नसतो ना, त्यामुळे तू काळजी करू नको. दीपक पुन्हा पैसे कमावेल, तू असा स्वतःला दोष देत बसू नको. आणि त्यावर मोना नाईलाजाने हो म्हणते. तर दुसरीकडे ते बँक अकाउंट ज्या मुलाचे असते त्या मुलाच्या घरी अर्जुन आणि चिंचोके जातात. तर त्या मुलाची आई बाहेरच बसलेली असते. पोलिसांना बघून ती घाबरते आणि काय झाले हे विचारते. पण चिंचोके काही बोलणार त्याआधीच अर्जुन त्याला गप्प राहायला सांगतो आणि म्हणतो की काही नाही मावशी, काल एके ठिकाणी चोरी झाली होती, त्या ठिकाणी तुमचा मुलगासुद्धा होता. त्याला काही माहिती आहे का हेच विचारण्यासाठी फक्त आम्ही आलो होतो. तर ती आई म्हणत असते की काल तर तो घरातच होता. तर अर्जुन म्हणतो की तरुण मुलं आजकाल काही आपल्याला सांगून बाहेर पडतात का, गेला असेल तो बाहेर. आणि त्यावरती आई म्हणते की हो, तो मागेच गेम खेळत बसलेला असतो, कदाचित तिकडूनच गेला असेल. आणि मग त्यानंतर अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आम्ही बोलतो त्याच्याशी, तुम्ही आमच्यासाठी पाणी घेऊन या. त्यामुळे त्या बाई आतमध्ये जातात. तर अर्जुन चिंचोकेला सांगतो की लगेच आपल्या एका तुकडीला मागे मैदानावर पाठव आणि तिथे जेवढी मुलं असतील त्यांना ताब्यात घे, आपण सगळ्यांची चौकशी करू. आणि मग चिंचोके लगेच कामाला सुरुवात करतो. त्यानंतर अर्जुन त्या आईंना सांगतो की तुम्ही तुमच्या मुलाला फोन करून घरी बोलावून घ्या. त्यामुळे मग त्या त्यांच्या मुलाला फोन करतात. आणि तो मुलगा जेव्हा त्या ठिकाणी येतो तेव्हा पोलिसांची गाडी बघून खूप घाबरतो. तो तोच असतो ज्याने मोनाला फोन केलेला असतो. आणि पोलिसांना बघून तो तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र अर्जुन पटकन त्याला पकडतो आणि मग तो माणूस त्याचा गुन्हासुद्धा कबूल करतो. अर्जुन त्याला लगेच चौकीवर घेऊन जातो. त्यानंतर रात्री मोना अर्जुनची आणि अप्पीचीच वाट बघत असते आणि सगळ्यांना विचारत असते की हे दोघेजण कधी येणार आहेत. तर सगळे तिला समजावत असतात की ते येतील, तू काळजी करू नको. मात्र अमोल मुद्दाम तिला म्हणतो की अगं मोमा, त्या दोघांना ना खूप उशीर होणार आहे. आणि ते ऐकून मोना तर अजूनच काळजीत पडते. तर अमोल सगळ्यांना हसतच सांगत असतो की मोमा खरंच खूप टेन्शनमध्ये आहे, कारण ती दररोज दुपारी 4 तास झोपते, आज मात्र झोपलीसुद्धा नाही. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. तितक्यात मग अपर्णा आणि अर्जुन घरी येतात. मोना लगेच त्यांना विचारू लागते की अर्जुन दादा, काय झालं, ते गुन्हेगार सापडले का, आपले पैसे परत मिळाले का. मात्र अर्जुन नाटक करत म्हणतो की नाही ग मोना, ते गुन्हेगार पळून गेले आणि तुझे पैसेसुद्धा गेले. आणि ते ऐकून मोना तर खूप घाबरते. पण मग अप्पी तिला सांगते की मोना, असं काही झालेलं नाही आहे, अर्जुन तुझी गंमत करतोय, आपले पैसे परत मिळाले आहेत आणि त्या गुन्हेगारांना सुद्धा पकडले. आणि ते ऐकून मोना तर खूपच खुश होते. तर घरातील इतर सगळेजण त्या दोघांचं कौतुक करतात. त्यानंतर मग त्या जिजीचा विषय निघतो. अर्जुन सगळ्यांना सांगतो की त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे, त्याच्या माणसाने सगळे आरोप स्वतःवर घेतले. आणि ते ऐकून घरातील सगळेच जण काळजीत पडतात. मात्र अपर्णा आणि अर्जुन त्यांना समजावत काही होणार नाही हे सांगतात. मात्र त्यानंतर अपर्णाच खूप घाबरलेली असते. ती अर्जुनला म्हणत असते की तो जिजी सुटायला नको होता, आता तो आपल्या घरावरच डोळा ठेवून असेल, तो काही करू शकतो, कारण तो किती खुनशी माणूस आहे माहिती ना तुला. त्यावर अर्जुन म्हणत असतो की हो अप्पे, मात्र आपण व्यवस्थित सगळी काळजी घेऊयात. तर दुसरीकडे तो जिजी त्याच्या विरोधात पेपरमध्ये जी बातमी छापून आलेली असते ती वाचत असतो. आणि मग त्यानंतर तो रागातच अप्पी आणि अर्जुनच्या फोटोकडे बघत म्हणत असतो की कलेक्टर बाई, मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या वाकड्यात जाऊ नका, पण तरीही तुम्ही माझं ऐकलं नाही. तुमच्यामुळे माझा जवळचा माणूस 7 वर्षांसाठी जेलमध्ये गेला, आता मी तुम्हाला जिवंत नाही सोडणार. आणि मग त्यानंतर तो त्या पेपरलाच आग लावतो. तर इकडे अर्जुन अपर्णाला समजावत असतो की मी असेपर्यंत आपल्या घरातील एकाही व्यक्तीला काही होणार नाही, तू माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्यावर ती देखील हो म्हणते.
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.